ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। अभ्यास 49वा पाहणार आहोत. अत्यंत महत्वाचा समास. समासाचं मुख्य काम हे आहे की जो समस्त किंवा एक संक्षिप्त शब्द तयार झालेला आहे त्याचा व्यवस्थित अर्थ देणं हे समासाचं काम आहे. मुख्य व्यवस्थित अर्थ प्रगट एक्सप्रेस करणं हे समासाचं मुख्य काम आहे. मग त्याचे वेगवेगळे पॅटर्न बनले. त्या पॅटर्न मध्ये आता पुढचा समास येत आहे बहुव्रीही समास. या पाठामध्ये आपण शक्नोती धातू आणि बहुव्रीही समास आपण विस्ताराने पाहणार आहोत. त्यातल्या त्यात थोडक्यात ह्यांनी दिलेला आहे, पण जेवढा आपल्याला लागतोय तेवढा दिलेला आहे. मग बहुव्रीही समास. आता समास म्हटलं की आपण पाहिलं होतं अव्ययभावी समास, प्रथम पद प्रधान किंवा पूर्व पद प्रधान. नंतर आपण पाहिलं तत्पुरुष समास, द्वितीय पद प्रधान. आता आपण तिसरा पाहत आहोत बहुव्रीही समास, अन्य पद प्रधान. प्रधान अन्य पद प्रधान. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की दोन पदांपैकी दोनही पदांना सांगायचं नाहीये, तिसऱ्याच पदाला सांगायचं आहे. तिसऱ्याच एका वस्तूला आपण वस्तूचा निर्देश करत आहोत किंवा व्यक्तीचा निर्देश करत आहोत. अन्य पदप्रधान. जेव्हा पण बहुव्रीही समास आपल्या समोर येईल त्यावेळी आपल्याला अन्य प्रधान एवढं लक्षात आलं पाहिजे. बर, हा झाला पहिली गोष्ट. उदाहरण सांगायचं म्हणजे याचं फेमस उदाहरण आहे अ, पितांबर. पितांबर पितांबरः. मग आता पुल्लिंग शब्द आहे म्हणजे आपण कोणत्या तरी पुल्लिंग व्यक्तीला आपण काय करतोय, निर्देशित करतोय त्या पितांबर शब्दातून. मग पीत म्हणजे पिवळा आणि अंबर म्हणजे वस्त्र. मग आपल्याला पिवळ्या रंगाबद्दलही बोलायचं नाही आणि वस्त्राबद्दलही सांगायचं नाही. आपल्याला म्हणायचंय की पिवळं वस्त्र नेसलेलं आहे ज्याने असा तो. म्हणजे पीत अंबर या दोन शब्दांपासून वेगळा अन्य असणारं जे पद आहे त्यालाच काय आपण रेफर करत आहोत, त्याचाच आपण निर्देश करत आहोत. मग भगवान विष्णू, भगवान कृष्ण, विठ्ठल पितांबर शब्दातून आपण व्यक्त करतो. मग ज्यावेळी अन्य पद प्रधान असेल त्यावेळी आपण बहुव्रीही समास वापरतो किंवा बहुव्रीही समासामध्ये अन्य पद प्रधान असतं. मग याचा विग्रह कसा करणार ते आपण शिकणार आहोत. पण सध्या आता लक्षात यावं म्हणून पीतम अंबरम यस्य सह. यस्य ज्याचा, ज्याचं वस्त्र पिवळं आहे असा तो म्हणजे भगवान विष्णू. बर, दुसरा महत्वाचा नियम सांगतात बहुव्रीही समासाबद्दल की हा बहुव्रीही समास झाल्यानंतर जो समस्त पद आहे, हे जे समस्त पद आहे हे काय बनतं, समस्त पद विशेषण बनत असतं किंवा समस्त पद विशेषण होतं. म्हणजे जेही पद आपण बनणार आहे, पीतांबरः विष्णुः, पीतांबरः विष्णुः. मग आता पीतांबर हा शब्द काय झाला, समस्त पद आहे तो
विशेषण बनतो. हा दुसरा नियम आपल्याला ते सांगतात की होणारं जे समस्त पद आहे हे विशेषण म्हणून बनतं. तत्पुरुष समासामध्येही बनतं. ठीक आहे. तर मुख्यतः या समासामध्ये ते विशेषण बनतं. तिसरी गोष्ट आपल्याला सांगतात ते महत्वाचा नियम आणि या ठिकाणी नियम संपतात. या समासाला लिहिण्याची पद्धत किंवा ओळखायची पद्धत काय आहे ते सांगतात. जसं आपण कर्मधाऱ्यामध्ये काय बघितलं, च असौ, च अयम, च इमानी असं काय आलं की आपण म्हणतो तो काय कर्मधारय समास आहे. संख्या जर सुरुवातीला आली आपण म्हणतो द्विगु समास आहे. जर अव्यय सुरुवातीला असेल आपण म्हणतो अव्ययभावी समास आहे. ठीक आहे. श्रित, अतीत, पतित, गतात्यस्त, प्राप्त, आपण हे सारखे शब्द जर आले तर आपण काय म्हणतो तत्पुरुष समास आहे. म्हणजे प्रत्येक समासाला ओळखायची एक पद्धत आहे. आपण अजून शिकलेलो नाहीये, पण द्वंद्व समास ज्यावेळी च च च च असं आपल्याला दिसतं त्यावेळी तो कोणता समास असतो, द्वंद्व. द्वंद्व तसा हा समास कसा ओळखायचा, तर यह या सर्वनामाची जी रूपं आहेत, यम, येन, यस्मै, यस्मात्, यस्य, यस्मिन, ही जर शेवटी आली तर आपल्याला काय समजू शकतं, हा समास काय आहे, अव्ययभावी समास आहे, बहुव्रीही समास आहे. पण कधी विग्रह पदामध्ये, ते लक्षात ठेवा. समस्त पदामध्ये हे कधी येत नाही. विग्रहामध्ये, विग्रह पदामध्ये जर आले यम, येन, यस्मै, यस्मात, तर काय आपण समजू शकतो, हा बहुव्रीही समास आहे. ठीक आहे. मग आता यम वगैरे काय आपल्याला माहिती आहे, पण जसं जसे उदाहरणं येतील तसं आपण पाहूया. मग ते सांगतात की हा जो समास आहे याच्यामध्ये मुख्य 3 प्रकार पडतात. बघा सोपं, आधी आपण थोडंसं पाहिलेलं आहे, आपल्याला थोडीशी जाणीव आहे. समानाधिकरण. आता इथं समानाधिकरण म्हणजे दोन शब्द एकाच ह्याला सांगतील असं नाही. ते कर्मधारेमध्ये आपण व्याख्या बघितली. समानाधिकरण म्हणजे काय, दोन्ही विभक्त्या समान असतील एवढं आपण लक्षात घेऊ शकतो. दोन्ही विभक्त्या समान असतील त्याला आपण समानाधिकरण म्हणतो. दुसरं सहार्थकः. सहार्थक या, आता ते आपण उदाहरण बघितल्यानंतर कळेलच. सह, सोबत या अर्थामध्ये कधी कधी बहुव्रीही समास होतो. तिसरं व्यधिकरण. व्यधिकरण म्हणजे दोघांच्या विभक्त्या वेगळ्या असतील. समानाधिकरण दोघांच्या विभक्त्या समान. सहार्थकः, सह, सहितम असे शब्द त्याच्यामध्ये येतील. उदाहरण पाहिल्यानंतर क्लिअर होईल. व्यधिकरण दोघांच्या विभक्त्या म्हणजे पहिलं पद आणि दुसरं पद किंवा पूर्वपद उत्तरपद यांच्या विभक्त्या भिन्न. व्यधिकरण म्हणजे वेगळ्या आणि समान म्हणजे एकसारख्या. आता वरती आपण उदाहरण बघितलेलं आहे, तरी पण आपण एक उदाहरण आपण पाहूया अजून. ठीक आहे. सोपं उदाहरण कुठलं आहे अजून, देवा. कावर आठवत नाही हो. ठीक आहे. आठवलं पाहिजे. पितांबरम एकच डोक्यात आहे. तेच घेऊया का, कारण का पुढं हे होईल. तर श्वेतांबर नीलकंठ पण येतील ना. हा, नीलकंठ. नीलकंठ, वा वा वा. तेच म्हटलं, हे क्लासिक एक्झाम्पल आहे, ते काही बदलत नसतात. नीलकंठ. नीलकंठ, नील म्हणजे निळा. निळा. नील का नील, नील. नील नील बरोबर आहे. हा, नीलकंठ म्हणतात, नीलकंठच म्हणतात, निळकंठ नाही. नील नाही नाही नाही, ऱ्हस्व का दीर्घ हे म्हणते. नीलकंठ बरोबर आहे सर, रस्वच आहे. ऱ्हस्वच आहे. ठीक आहे, चला. हो. नीलकंठ. नील निळा, कंठ ज्याचा गळा निळा आहे तो. मग आता आपल्याला निळा रंग पण नाही सांगायचा आहे आणि कंठही नाही सांगायचा आहे. निळा कंठ हेही नाही सांगायचंय.
निळा कंठ सांगायचं असतं तर झाला असता कर्मधारय. दोन्ही शब्द, हम्म. दोन्ही पुढचे पाठीमागचे दोन्ही एकाच अर्थाचं बोधन करतात. या ठिकाणी निळा पण नाही सांगायचे, कंठ भगवान शंकर सांगायचे. मग आता बघा, कंठ हा पुल्लिंग शब्द आहे. कंठ बघा आता, निळा कंठ आहे ज्याचा, मराठी, निळा कंठ आहे ज्याचा नीलकंठ. निळा कंठ आहे ज्याचा असा नीलकंठ. आता तेच आपल्याला मराठी संस्कृतमध्ये लिहायचंय. नीलः कंठः. आता या ठिकाणी कंठ हे विशेष्य आहे आणि नील हे विशेषण आहे. मग कंठानुसार म्हणजे विशेषानुसार विशेषण होणार आहे. त्याच्यामुळे कंठ नील. आणि इथे काय झालं होतं, अंबरम नपुंसकलिंग आहे म्हणून पीत काय झालं, पीतम. लक्षात येत आहे का? उत्तम. गडबड, हम्म. विद्यार्थ्यांची गडबड ह्याच्यामध्ये होते की सर पीतह लिहायचं का पीतम लिहायचं, नीलह लिहायचं का नीलम लिहायचं. तर ते विशेषण आहे आणि विशेषण विशेषानुसारच चालणार आहे. मग निळा कंठ आहे ज्याचा, चाचीचे यस्य, सह, तो नीलकंठ. मग आता बघा, कंठची कुठली विभक्ती आहे, प्रथमा. हम्म. नीलची कुठली आहे, प्रथमा. प्रथम. दोघांची विभक्ती समान आहे, हम्म. समान आहे. ठीक आहे, आता पुढे येऊया आपण व्यधिकरणला आणि मग सहार्थ बघूया. अ मोदक हस्त. मोदक पण नाही सांगायचा आहे, हात पण नाही सांगायचा आहे. ज्याच्या हातामध्ये मोदक आहे असा. सिंपल. ज्याच्या हम्म. हातामध्ये मोदक आहे. ठीक आहे. मोदक नपुंसकलिंग आहे बहुतेक. मोदकम का पुल्लिंग आहे, गेलाय आपल्याला मोदक. मोदक, ओके. मोदक, मोदक हातामध्ये. हातामध्ये म्हटल्यानंतर कोणती विभक्ती, सप्तमी. सप्तमी. मोदक हस्ते हस्ते यस्य यस्य सह. सह. ज्याच्या हातामध्ये मोदक आहे असा तो गणपती बाप्पा गणपती. मोरया. मोदक हस्ते. आता हस्त्याची कुठली विभक्ती आहे, सप्तमी. सप्तमी. आणि मोदकची कुठली आहे, प्रथमा. प्रथमा. मग हा झाला व्यधिकरण. धनुष्यपाणी, चक्रपाणी, बरेच उदाहरण आहेत त्याचे. चक्र ज्याच्या हातामध्ये आहे, म्हणजे थोडक्यात सांगू का एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी, की अवयवाच्या संबंधाने जर काही असेल तर तो व्यधिकरण बनतो. व्यधिकरणात पण अजून प्रकार आहेत बरेच. हम्म ठीक आहे, जाऊ द्या. ह्याच्यामध्ये पण काहीतरी 15-16 प्रकार आहेत बहुव्रीहीमध्ये पण. म्हणजे तेवढे व्हेरिएशन्स पाहायला भेटतात आपल्याला इकडे तिकडे, म्हणून 16 प्रकार. पण या ठिकाणी सांगायचं काय, समानाधिकरण दोन्ही विभक्त्या सारख्या, विशेषण विशेष्य सारख्या. या ठिकाणी अवयव येतात. चक्र पाणी, पाणी म्हणजे हात, आणि चक्र म्हणजे सुदर्शन चक्र. चक्र ज्याच्या हातामध्ये आहे असा तो. शूल पाणी, शूल पाणी. चंद्रमौली, शूल पाणी, शूल ज्याच्या हातामध्ये आहे असा तो. चंद्रमौली, चंद्र ज्याच्या त्या मुळ्यांमध्ये आहे, मुळ्या नाही म्हणता येणार, केसांमध्ये आहे, जटांमध्ये आहे असा तो. जटांमध्ये. जटा, जटाटवी. ठीक आहे. सहार्थक म्हणजे ज्याच्यामध्ये सहित, सोबत असा अर्थ होतो. त्यांनी दिलेला आहे सपुत्र, सपुत्र. मग पुत्रेन सहित, पुत्राच्या सोबत आहे असा तो. एवढंच त्यांनी दिलेलं आहे. याच्याबद्दल काय जास्त दिलं नाही. पुत्रेन सहितम, सपुत्रम, सपुत्र पुत्रेन सहितम. मग तुम्हाला वाटेल सर हे तर आपण आधी पाहिलेलं आहे. तृतीयकरण. हा, मग हा एक कंदुकेनं ज्याच्यावरती. बहुव्रीहीचा अजून एक भाग आहे हा. आता फरक काय, अव्ययभावी समासामध्ये आपण असं पाहिलं होतं बघा, उदाहरण सांगितलं कळेल. स रामम,
असं पाहिलं होतं. ते नपुंसक लिंग बनतं. ठीक आहे. याचा अर्थ पण काय होतो? रामेण सहितमच होतो. मग 2-2 का केले त्यांनी? बघा, या सराममध्ये प्रथम पद प्रधान आहे, पण या सपुत्रह मध्ये आपण वडिलांना रेफर करतोय किंवा आईला, त्याचा निर्देश करतोय आपण. या ठिकाणी सोबत हे पण महत्वाचं नाही आणि पुत्र हे पण नाही. तिसऱ्याच व्यक्तीला सपुत्र पिता, वडील जो पुत्राच्या बरोबर आहे तो, अशा अर्थामध्ये म्हणजे अन्य पद प्रदान करतो, म्हणून हा समास या सरामम पेक्षा वेगळा आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, हम्म. हा सरामम जो आहे तो चालत नाही, पण हा सपुत्र जो आहे तो चालणार. हा काय बनतो? नपुंसक लिंग अव्यय. शब्द नपुंसक लिंगच बनतो, पण हम्म. हा स्त्रीलिंग पण बनेल, नपुंसक लिंग पण बनेल, तो 7ही विभक्त्यांमध्येही चालेल. बरेचसे व्हेरिएशन्स होऊ शकतात, म्हणून त्याला एक वेगळं स्थान अव्ययभावीमध्ये प्राप्त झालेले आहे. दिसताना तो दिसतो मात्र अव्ययभावीसारखा. त्याला एक वेगळं स्थान बहुव्रीहीमध्ये प्राप्त झालंय. दिसताना मात्र दिसतो अव्ययभावीसारखा, पण फरक आहे. अव्ययभावीमध्ये तो नपुंसक लिंग बनतो, इथे विशेषण बनतो. तो सपुत्र पिता, पिता पुत्रेण सह किंवा पुत्रेण सहित असा. हो किंवा नाही? हो सर. हा हा अव्ययभावी, याला बाजूला ठेवून द्या. बर, आता आपण समानाधिकरणामध्ये थोडस उडी मारूया. बघा, समानाधिकरण म्हणजे दोन्ही विभक्त्या सारख्या असणार आहेत. मग आता याच्यामध्ये काय होतं? बरेचसे प्रकार म्हणजे प्रकार पडतात. बघा कसं समजून जाईल. यम म्हणजे काय सांगा बघू? यम. यम यम यम. ज्याला. ये ना. चला. ओके. त्या हा हा. विभक्त्या अर्थ सांगायचे रामेण तुम्हाला सोपं. विभाग त्याचा ज्याने. अर्थ सांगायचे. ज्याने. यस्मै यस्मय. ज्याला किंवा याच्यासाठी साठी, ज्याच्या यासाठी ज्या- यासाठी किंवा त्यासाठी, ज्याच्यासाठी, ज्याच्यासाठी. किंवा ज्यासाठी. त्या ओके. यस्मात यापासून त्यापासून, ज्यापासून यातून, त्यापासून यातून, ज्यापासून. ओके. यस्य ज्याचा किंवा ज्याचा, याचा. ज्याची, त्याची ज्याची चा, ची, चे. हा. यस्मिन ज्याच्यात. किंवा ज्यामध्ये त्यामध्ये किंवा ज्याच्यावर ज्याच्यामध्ये. ज्यापेक्षा पेक्षा नाही. ज्यामध्ये, ज्या, ज्यांत, ज्या आत, ज्यात ज्याच्या आत, ज्यात ज्याच्या आत. ठीक आहे. बहुव्रीही समासाची ओळख काय? हे सगळे शब्द त्याच्या मागे येणार आहेत. मग आता कधी ज्याला येणार, कधी ज्याने येणार, हे सगळं तुम्हाला आता कळणार आहे. अर्थ, कोणता अर्थ व्यवस्थित लागतो त्याच्यावरून ठरतं बरं का. बघा आता मी तुम्हाला द्वितीयाची उदाहरण देतो. द्वितीया बहुव्रीही त्याला आपण म्हणूया. बघा, एक माणूस आहे ज्याला पाणी मिळालेलं आहे. प्राप्त, प्राप्तोदकः. सोपं आहे ना? प्राप्त उदक म्हणजे आपल्याला मिळालंय हे पण नाही सांगायचंय विशेषतः, आणि पाणी हे पण नाही सांगायचंय. आपल्याला असा एक पुरुष सांगायचा आहे ज्याला काय भेटलेलं आहे? पाणी भेटलेलं आहे. पाणी आता मराठीमध्ये कसं बोलणार? मराठीत सांगा चला. असा पुरुष ज्याला ज्याला, ज्याला म्हटल्यानंतर यम. ज्याला, यम. ज्याला पाणी ज्याला पाणी, उदक. उदक शब्द कसा आहे? नपुंसक लिंग आहे, मग उदकम. उदकम. हा. सह, तो, ज्याला तो, ज्याला तो.
ज्याला तो पाणी मिळालेलं आहे असा तो, बरोबर का? तो हम्म. ज्याला पाणी मिळालेलं आहे. मग मिळण्यासाठी काय शब्द आहे या ठिकाणी? प्राप्तम. प्राप्तम. प्राप्तम उदकम यम सह. तर प्राप्तोदकः पाणी कोणाला पाहिजे? प्राप्तोदकः हरिणः सिंहात धावती. पाणी मिळालं आहे असा जो हरिण तो सिंहापासून दूर पळतो. मग प्राप्तोदकः, आता इथं ज्याने होईल का? पाणी मिळालंय ज्याने, अर्थच नाही लागणार. नाही. त्याच्यामुळे जो अर्थ लागतो त्या ठिकाणी आपल्याला ते घ्यायचं आहे. ठीक आहे. ही सगळी क्लासिक एक्झाम्पल आहे. याच्यावरून आपल्याला शोधायचंय म्हणजे कुठलं तिथं फिट होतंय. असं नाहीये की हा हे आलं म्हणजे हेच, ते आलं म्हणजे तेच. इथून शिकायचंय आणि जिथं जे योग्य अर्थ प्रकट होईल ते आपल्याला व्यक्त करायचंय. तृतीया. ठीक आहे. हत थोडस ऍड करू का वरच्या याच्यामध्ये, म्हणजे जागच्या हम्म. जागेच क्लिअर होईल. ठीक आहे. आता कन्फ्युज नका हो. प्राप्तोदका. आता इथे प्राप्तोदक हरिण करूया आपण, चालेल? हम्म. हा, पाणी मिळालं आहे ज्याला असा तो हरिण. हरिण. आता प्राप्तोदका, आता काय होईल सांगा? प्राप्तोदका सीता, म्हणजे सीता जिला पाणी मिळालेलं आहे. पाणी आहे. आता बघा कळतंय का काय लिहितोय? प्राप्तम उदकम. मग आता यम येईल का याम येईल? या मिळेल. कारण की सीता आहे. आणि हम्म. स येईल का सा येईल? सा. काय आहे? अर्थ तोच आहे का? पाणी मिळालं आहे जिला अशी ती सीता. अगदी सोपं. आता प्राप्त प्राप्त उदकम नपुंसकलिंग. नपुंसकलिंग. मग आता प्राप्तम हे चेंज होणार आहे का? शेवटी काही जरी बदललं तरी उदक आणि प्राप्त चेंज होईल का? नाही. नाही होणार. कारण की त्याचं वचन ठरलेलं आहे. याचं वचन बदलू शकतं कारण की हे विशेषण आहे. पुन्हा एक वाक्य. उदकाचं लिंग आपलं काय गडबड होणार आहे जेव्हा आपण सोडवायला जाऊ ना, तेव्हा ह्याचं लिंग काय करायचंय? शब्दांचे जे लिंग आहेत ते बदलू शकत नाही आपण. पण समस्त पद विशेषण बनतं आणि विशेषणाचं लिंग, वचन, विभक्ती विशेषानुसार असते. म्हणजे समस्त पद बदलू शकतं त्याच्या विभक्त्या, पण त्या समस्त पदामध्ये असणारे जे शब्द आहेत त्या बदलत नाहीत. प्राप्तम उदकम यत तत. कळतं का बघा? नगरम घेऊया, चला अगदी सोपं होईल. असं शहर ज्या शहराला पाणी मिळालेलं आहे. पाणी मिळालेलं आहे ज्याला असं ते नगर. मग आता यह यौ ये यम यौ यान पुल्लिंग. या ये याहा याम ये याहा स्त्रीलिंग. यत ये यानी यत ये यानी नपुंसकलिंग. हे कसं काय कळतं आपल्याला? कारण की आपण सह तौ ते सा ते ताहा तत्ते तानी लक्षात ठेवलेलं आहे. एकदा का सह तौ ते कळालं की यह यौ ये कह कौ के सगळं कळून, एषः एतौ ते सगळं कळून जातं. हो किंवा नाही? हो सर. हो. आता समस्त पद जे आहे म्हणजे सर त्यात फक्त इथं कर्ता आणि क्रियापद याच्यातच बदल होते, बाकी शब्दांमध्ये काही असा बदल होत नाही. हा, मूळ शब्दांमध्ये नाही बदल होत, हम्म. विशेषण पदामध्ये डेफिनेटली होतं बदल. हम्म. तृतीया विभक्ती बघा. हत रावण किंवा हत राक्षस.
रामः. हत म्हणजे काय? मारला. राक्षस, राक्षस. राक्षस. मारला राक्षस. आता ज्याला फिट होईल का? नाही. त्याच्यासाठी कदाचित होऊ शकतं. तर आपल्याला त्याच्यासाठी कॉन्टेक्स्ट बघायचं काय कॉन्टेक्स्ट चालू आहे. हत अच्छा. राक्षसः रामः अयोध्यां प्रति गच्छति किंवा प्रत्यागच्छति, कम्स बॅक. मग आता मारला आहे राक्षस ज्याने. हम्म. हं? बरोबर. हतः हतः मारला आहे राक्षस राक्षसः ज्याने. येन सह. हम्म. सह. मारला बरोबर. आहे ज्याने तो राम. राम. सिंपल. हम्म. हो. आता आपण देवी घेऊया. हत राक्षसा दुर्गा. हतः राक्षस. राक्षसः, यात काय बदल होईल? नाही. नाही. हतः राक्षसः यह या ये याः यां ये याः यया जिने यया. आणि हत राक्षसम. हत राक्षसम. हत राक्षसम मित्रम. नपुंसकलिंगच घ्यावं लागेल ना. हम्म. स्त्री विशेषण बनू शकते. हा, मग हम्म. हतः राक्षसः. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. दत्त. कारण की सहत होते आणि तत्तेत आणि तृतीय विभक्तीनंतर सारखं चालतं, हो किंवा नाही? हो. हो. हम्म. तृतीय, जो अर्थ परफेक्टली व्यक्त होईल त्याची ती विभक्ती होणार आहे पुढे. चतुर्थी. एकदम शॉर्ट मध्ये चाललंय बरं का, हे चालतं भरपूर दिवस. चतुर्थी. बरं, चतुर्थी म्हणजे देण्याची क्रिया आहे ना. चतुर्थी. तृतीया हो. म्हणजे कर्ण. चतुर्थी म्हणजे हम्म. देण्याची क्रिया. दत्त धन ह ऍडजेक्टिव्ह आहे. दत्त धन ह. हा, सामवेदच नावाला माझ्या तोंडात. सामवेद. दत्त दिलं आहे धन ज्याच्या साठी, किंवा साठी. ज्याला पण चालेल. कारण की सला ते सला ना ते हो. द्वितीयाला पण आहेत आणि हम्म. चतुर्थीला पण आहेत. चतुर्थीला पण आहे. बरोबर. मग नक्की कसं काय समजायचं कुठलं कुठे? देण्याची क्रिया म्हटलं की चतुर्थी. हो. आता धनम. धनम काय आहे? विशेष्य आहे. हा, मग त्या विशेष विशेष्यानुसार काय होणार? विशेषण होणार. विशेषण. दत्तम धनम यस्मै सह. मग इथं तृतीया पण होऊ शकते का? होऊ शकते. ज्याने धन दिलेलं आहे. पॉसिबल. मग आता तृतीया करायची का चतुर्थी? बोलणाऱ्याला काय बोलायचंय त्याच्यावर आहे. कॉन्टेक्स्ट काय चाललंय हे कळतं. कधीही बोलणारं कधी आउट ऑफ कॉन्टेक्स्ट म्हणजे वेगळंच भलतंच काहीतरी बोलणार नाहीये. एक लय असणार आहे, एक प्रक्रिया असणार, त्याच्यामध्येच तो बोलणार आहे. मग येणं पण होऊ शकतं, ज्याने धन दिलेलं आहे असा. या ठिकाणी चतुर्थी विभक्ती आपल्याला सांगायची म्हणून आपण काय म्हणतोय? आपण म्हणतोय तत्तम यस्मै. धनम यश. ओके. दत्त हो. भोजन. भोजन दिलेलं आहे ज्याला असा तो. ओके. देण्याची क्रिया. पंचमी म्हणजे काय हो? वेगळं होण्याची क्रिया. वेगळं होण्याची क्रिया. बघा, पतित पर्ण. पावन. आपल्याला ना पडलेलं सांगायचंय ना पान सांगायचंय. आपल्याला सांगायचं एक झाड ज्याची सगळी पानं पडून गेलेली. अच्छा. ठीक आहे. पतित पण. मग आता हो. एक पान असेल का मेनी असतील हो? जास्त असतील. अनेक. हा. पर्ण आणि. मग आता पर्णानी जर बदललं तर पतितानी पण बदलेल का? हम्म. हो. हम्म. एक असतं तर पतितम पर्णम.
हो. हो किंवा नाही? पर्णाने आपण जास्तच आहे आता पानं एक पान थोडी पडणार आहे अर्थतः. एक पानही पडू शकतं, सांगताच येत नाही. पतितानी पर्णानी ज्याच्यापासून सगळी पानं पडलेली आहे असा तो वृक्ष. यस. हे मला सगळं हा. इंग्लिशमध्ये सांगावं लागतं शाळेत. हा. यस्मात यस्मात. सह, तो. पतितपर्णः वृक्षः, पतितानि पर्णानि यस्मात् सह. आता बघा, निर्मलः. थांबा. हा. निर्मलः निर्गतम मलम यस्मात् सह. निर्मलः नाव असतं बघा काय काहींच. निर्मल गुजरातीमध्ये लोकांमध्ये असतं. म्हणजे मळ ज्याच्यापासून निघून गेलेला आहे. निर्गतम मलम यस्मात् सह. गीतेमध्ये बऱ्याच वेळा येतं वीतराग भय क्रोधः. मग वीतः राग भय क्रोधः यस्मात् सह. वीत निघून गेलेत काय? राग भय क्रोधः यस्मात् सह. ज्याच्यापासून राग भय क्रोध निघून गेलेले असा तो, म्हणजे वीतराग भय क्रोध. सोपं आहे. हो. जो अर्थ परफेक्ट बसेल तो आपल्याला घ्यायचा आहे. बर, पुढे षष्ठी. षष्ठी म्हणजे काय असतो? संबंध. 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 सुंदर. संबंध. षष्ठी बघा. दश दशाननः रावणः किंवा लंकापती. दशाननः. दश आननानी यस्य सह. ज्याचे 10 तोंड आहेत असा तो. दश हे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंगाला सारखंच असतं. दशानी वगैरे होणार नाही. 5 पासून पुढे 10 काय होतं? पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग सारखंच. म्हणजे पंचबालका हा, पंचबालिका हा, पंचवनानी सारखंच. दश आननानी यस्य सह. ज्याचे 10 तोंड आहेत असा तो. यस्य ज्याचे. आननम नपुंसकलिंग आहे म्हणून, आणि ते 10 म्हणजे जास्त आहेत म्हणून काय झालं? दशाननानी. तसंच चतुर्मुख. ओके. चत्वारी मुखानी यस्य सह. ज्याचे 4 तोंड आहेत असा तो. ओके. ठीक आहे. 10वं म्हणजे 7वं. सप्तमी. वीरपुरुषः ग्रामः. ग्रामः असं गाव ज्यामध्ये वीर पुरुष राहतात. सातारा, सांगली मिलिटरी पीपल. वीरपुरुषः ग्राम. वीरपुरुषः वीर लोक ज्या गावामध्ये राहतात ते गाव. आता हे गावाचं विशेषण आहे. ग्रामः त्याचं विशेषण काय? वीरपुरुष. टिपिकल एक्झाम्पल आहे हे. वीराः पुरुषाः वीराः पुरुषाः यस्मिन् यस्मिन् सह. सह. मग आता इथं वीरः पुरुषः पण होऊ शकतं. वीरः पुरुषः, अनेक वीर लोक त्या गावामध्ये राहतात म्हणून वीराः पुरुषाः. मग हे सह का झालं? कारण की ते ग्रामाचं विशेषण आहे, एकवचन आहे म्हणून. मग हे बहु का झाले? मला अर्थ तो सांगायचा आहे की असं गाव ज्या गावामध्ये अनेक वीर पुरुष राहतात.
मग असं पण होऊ शकेल का, एकच वीर पुरुष, हा वीरः पुरुषः यस्मिन सह, एकच वीर पुरुष राहतो गावामध्ये असं, एकच वीर पुरुष ज्या राहतो ज्यामध्ये असं ते काय गाव. गाव. येस, दॅट्स इट. सप्तमी. आता दोन गोष्टी राहिल्यात आपल्या, एक म्हणजे सहयोगी आणि दुसरी गोष्ट व्यधिकरण. लगेच आपण बघून टाकूया ते. जॉईन करा.